नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 RRB म्हणजे ग्रुप डीचे पद आहेत मित्रांनो. आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जात आहेत. यावरमध्ये आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे किती टक्के असते? बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे किती टक्के असते? असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडत आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 80%. 80% काय मित्रांनो? बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण म्हणजे 80% असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, वर्ष 2021 मध्ये नीरज चोप्राने भारताचे ॲथलेटिक्समध्ये मधील पहिले सुवर्ण पदक डॅश ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहे. वर्ष 2021 मध्ये नीरज चोप्राने भारताचे ॲथलेटिक्समधील पहिले सुवर्णपदक डॅश या ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहे. म्हणजे कोणत्या ऑलिम्पिकमध्ये त्याने पदक म्हणजे सुवर्णपदक हे जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे टोकियो ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये त्याने सुवर्णपदक हे जिंकलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, क्लोरीन वायू कोणत्या उत्पादनात वापरला जातो? क्लोरीन वायू हा कोणत्या उत्पादनामध्ये वापरला जाणारा वायू आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ब्लिचिंग पावडर. काय मित्रांनो? ब्लिचिंग पावडर यामध्ये क्लोरीन वायू उत्पादनामध्ये वापरला जाणारा हा वायू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारतात खारफुटी वने हे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात? भारतामध्ये खारफुटी वने हे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळणारे हे वने आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पश्चिम बंगाल या ठिकाणी भारतामध्ये खारफुटी म्हणजे पश्चिम बंगाल राज्यामध्ये खारफुटी ही वने आढळणारे राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, स्थितीज ऊर्जा व गतिज ऊर्जा यांना एकत्रितपणे म्हटले जाणारे काय आहे? बघा, स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा यांना एकत्रित म्हटले जाणारे असे कोणता म्हणजे विद्युत घटक आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे यांत्रिक ऊर्जा आहे. काय मित्रांनो? यांत्रिक ऊर्जा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जीवाचे लहान आतडे लांबीला सर्वाधिक असते? खालीलपैकी कोणत्या जीवाचे लहान आतडे हे लांबीला सर्वाधिक असते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गायीचे आतडे हे काय मित्रांनो? सर्वाधिक लांबीला असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, ईस्ट इंडिया कंपनी अधिनियम 1813 हा डॅश म्हणून ओळखला जाणारा म्हणजे अधिनियम आहे. ईस्ट इंडिया कंपनी अधिनियम 1813 हा डॅश म्हणून ओळखला जाणारा अधिनियम आहे. कोणता अधिनियम आहे मित्रांनो? ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चार्टर ॲक्ट. काय मित्रांनो? चार्टर ॲक्ट हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, विजेमधील आरचा अर्थ काय आहे? विजेमधील आरचा अर्थ नेमका कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रोध. काय मित्रांनो? आरचा अर्थ म्हणजे रोध आहे. रोध हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पोंगल सणादरम्यान लोक खालीलपैकी कोणाची पूजा करत असतात? पोंगल सणादरम्यान लोक खालीलपैकी कशाची पूजा करत असतात? पहा, येथे ऑप्शन दिलेले आहे: सूर्य, माँ दुर्गा, चंद्र आणि भगवान विष्णू. आपला योग्य आन्सर सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सूर्य आहे. काय मित्रांनो? सूर्याची ते पोंगल सणादरम्यान लोक सूर्याची ही पूजा करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यावर कोणता वायू बाहेर पडतो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ब्लिचिंग पावडर पाण्यामध्ये मिसळल्यावर कोणता वायू बाहेर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्लोरीन हा वायू बाहेर पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पास कोणत्या वर्षी सुधारणा झालेली होती? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पास कोणत्या वर्षी सुरुवात झाली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2012 मध्ये धरण पुनर्वसन आणि सुधारणा प्रकल्पास म्हणजे 2012 मध्ये त्यांची सुरुवात झाली होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन म्हणजे साजरा करण्यात आलेला आहे? खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1950ला भारतामध्ये पहिला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, बर्फ पाण्यावर तरंगणे कारण त्याची घनता डॅडॅस आहे. बर्फ पाण्यावर तरंगते कारण त्याची घनता कशी आहे मित्रांनो? डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाण्यापेक्षा कमी असल्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, चाकूने सहज कापता येणाऱ्या धातूचे नाव आपल्याला सांगायचे आहे. चाकूने सहजपणे कापता येणारा धातूचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काय मित्रांनो? सोडियम. सोडियम काय मित्रांनो? हे चाकूने सहज कापता येणारा धातू आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र होऊन त्याच्यामध्ये एक मित्रांनो काय तयार होते? हे असा प्रश्न आहे मित्रांनो. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एकत्र येऊन म्हणजे काय तयार होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयोग. काय मित्रांनो? संयोग. हे आपले योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संयोग. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, नायट्रोजन अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या डॅश असते. नायट्रोजन अणूमध्ये न्यूट्रॉनची संख्या ही कशी अशी मित्रांनो? डॅश ही असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे न्यूट्रॉनची संख्या ही 7 असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, मानवी शरीर कोणत्या पीएच श्रेणीमध्ये काम करत असते? बघा, मानवी शरीरामध्ये कोणत्या पीएच श्रेणीमध्ये काम करत असते म्हणजे कार्य करत असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 7.0 टू 7.8 हे कार्य करत असते म्हणजे पीएच कार्य करत असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सामान्य मीठ म्हणजे NaCl यापासून बनवले जाते. सामान्य मीठ NaCl यापासून बनवले जात असते. बघा कशापासून बनवले जात असते मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे एक मजबूत आम्ल आणि मजबूत क्षार यापासून एक म्हणजे सामान्य मीठ तयार केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिरा. हिरा काय मित्रांनो? सर्वात कठीण म्हणजे नैसर्गिक पदार्थ म्हणजे हिरा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, वस्तुमान हे त्यांच्या डॅडॅचे सांकेतिक माप असते. कशा असते मित्रांनो? वस्तूचे वस्तुमान हे त्यांच्या सांकेतिक माप असते. कसे असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जडत्व असते. काय मित्रांनो? जडत्व. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, पाण्याच्या घनतेच्या तुलनेत बर्फाची घनता डॅश असते. पाण्याच्या घनतेच्या तुलनेच्या बर्फाची घनता ही कशाप्रमाणे असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कमी असते. कशा असते मित्रांनो? कमी असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक म्हणजे 1 उत्तर आपलं योग्य राहील. म्हणजे काय मित्रांनो? कमी. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा कशासोबत वाढली जाते? पहा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा कशासोबत वाढली जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वेगनुसार त्याची ऊर्जा वाढली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, जलविद्युत केंद्रामध्ये शेवटी कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होत असते? जलविद्युत केंद्रामध्ये शेवटी कोणत्या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यांत्रिक ऊर्जा. यांत्रिक ऊर्जेमध्ये त्यांचे रूपांतर होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गतीचे पहिले समीकरण डॅश मधील संबंध देते. काय मित्रांनो? गतीचे पहिले समीकरण डॅश मधील संबंध देत असते. ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो, वेग आणि वेळ. हे काय मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वेग आणि वेळ यामध्ये संबंध देत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, उचललेल्या हातोड्यात कोणती ऊर्जा असते? उचललेल्या हातोड्यामध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थितीज ऊर्जा असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, ध्वनीची तीव्रता त्यांच्या डॅशवर अवलंबून असते. ध्वनीची तीव्रता त्यांच्या डॅशवर अवलंबून राहत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वारंवारता यावर त्यांची म्हणजे
ध्वनीची तीव्रता अवलंबून असते. कशावर असते मित्रांनो? वारंवारता यामध्ये असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व हे आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे के जीवनसत्व हे रक्त गोठण्यासाठी आवश्यक असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, ऊती म्हणजे काय आहे? पहा, ऊती म्हणजे नेमके काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मूळ स्वरूप आणि कार्यामध्ये समान असलेली पेशी. काय मित्रांनो? मूळ स्वरूप आणि कार्यामध्ये समान असलेली पेशी, त्याला आपण ऊती असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालपैकी कोणत्या प्राण्याचे आतडे तुलनेने लांब असते? काय मित्रांनो? खालपैकी कोणत्या प्राण्याचे आतडे हे तुलनेने सर्वात म्हणजे लांब असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ससाचे आतडे हे सर्वात लांब असते. हे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खालपैकी कोणते मर्तोपजीवी आहे? खालपैकी कोणते मर्तोपजीवी आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भूछत्र. काय मित्रांनो? भूछत्र हे काय? मर्तोपजीवी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.